सर्वात पहिल्या क्वेश्चनला तुम्ही बघा आणि या क्वेश्चनचं आउटपुट पण बघा की आउटपुट काय येतं आहे. आउटपुट येतं आहे बघा आपलं फॉल्स. इथे काय केलं आहे की फ्रूट नावाच्या व्हेरिएबलमध्ये एक स्ट्रिंग आहे बघा, जसं ॲपल नावाची, राईट. आणि फ्रूट 1 नावाचं एक व्हेरिएबल आहे आपलं, आणि त्यामध्ये आपण जसं एक स्ट्रिंग आहे आपली जी की आहे ॲपल. बट डिफरन्स असा आहे की इथे बघा हा जो ए आहे हा स्मॉलमध्ये आणि हा जो ए आहे हा कॅपिटलमध्ये आहे. आणि इथेच येतो बघा खूप मोठा फरक. पायथन ही आपली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, यस आहे. आणि इथे आपण काय केलं आहे की इथे कंपॅरिझन ऑपरेटरनी याला कम्पेअर केलं आहे. मग आपलं जे उत्तर आले ते आलं आहे फॉल्स. म्हणजे की याचा अर्थ आहे की याला असं म्हणायचं आहे की हा वाला ॲपल आणि जसं हा वाला ॲपल, तर हे दोन्ही सेम नाही आहे, असाच याचं उत्तर याचं म्हणणं आहे सिम्पल वेमध्ये. तर आपण आता बघूया की याचं उत्तर हे असं का आलं आहे, आणि एक रिझन पण मी तुम्हाला सांगतो आहे की हे कसं आलं आहे, आणि सर्व काही समजून घेऊया. सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे बघा कमांड प्रॉम्प्टमध्ये, आणि इथे सर्वात पहिले आपण जाणार आहे जसं CMDमध्ये गेल्यावर सर्वात पहिले आपल्याला पायथन टाईप करायचं आहे. आणि आता आपण आपला क्वेश्चन समजून घेऊया की आपलं जे आहे ते उत्तर फॉल्स का बरं आलं आहे. सर्वात पहिले तर आपण जसं इथे जो कन्सेप्ट आहे तो पण मी तुम्हाला समजून सांगतो, बट सर्वात पहिले इथे बघूया की जसं फॉल्स का बरं आलेलं आहे. सर्वात पहिले काय करतो मी, FRUIT फ्रूट नावाचं एक व्हेरिएबल आहे आपल्याकडे, आणि इथे जसं ती स्ट्रिंग होती बघा ती होती जसं ॲपलचा ए जो फर्स्टमध्ये होता तो होता बघा जसं साधावाला होता, राईट. इथे एंटर करतो आहे. नंतर फ्रूट 1 नावाचा एक व्हेरिएबल होता आपल्याकडे, आणि इथे पण ॲपलच होतं स्ट्रिंग, बट ए जो होता तो कॅपिटल होता, राईट. आणि आता मी काय करतो आहे बघा जसं कम्पेअर करतो आहे फ्रूट, आणि जसं इथे कंपॅरिझन ऑपरेटर यूज करतो आहे आणि फ्रूट 1ला कम्पेअर करतो आहे. आणि आता जर आपण याला एक्झिक्यूट केलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला काय मिळणार, फॉल्स मिळणार आहे, जे की करेक्ट आहे. बट हे फॉल्स का बरं आलं, याचं म्हणणं असं आहे की हा वाला ॲपल आणि हा वाला ॲपल सेम नाही आहे. कारण की आपली पायथन ही जी लँग्वेज आहे ही केस सेन्सिटिव्ह आहे. बट हे तर समजूनच घेऊ, बट का बरं असं आलं असेल, कारण की इथे बघा की या एची जी आपली आस्की व्हॅल्यू आहे ती डिफरंट आहे, आणि या कॅपिटल एची आस्की व्हॅल्यू डिफरंट आहे. समजून घेऊया. जसं आस्की व्हॅल्यू काढण्यासाठी जसं ORD फंक्शन आपण यूज करतो, युनिकोड आपल्याला या ORD फंक्शनने मिळणार. सो जर आपण असं म्हटलं की जर ORD ऑफ जर मला हवं असेल ए, तर बघून घेऊया किती येतो. जसं स्मॉल एचं सर्वात पहिले बघून घेऊया किती येतं, 97. आणि तसंच जर ORD ऑफ कॅपिटल ए जर आपण पाहिलं तर बघून घेऊया किती येते. सर ORD ऑफ कॅपिटल ए येतं आहे बघा 65. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ORD ऑफ ए इज नॉट इक्वल टू ORD ऑफ ए. म्हणजेच की मला असं म्हणायचं आहे की ORD नंबर ऑफ ए इज नॉट इक्वल टू ORD ऑफ कॅपिटल ए. स्मॉल ए आणि कॅपिटल एचा ORD नंबर बघा कसा आहे. जसं इथे 97 आहे तर याचा आहे बघा 65, आणि हे दोन्ही इक्वल नाही आहे. आणि तसंच जर आपण असं पाहिलं की ORD ऑफ जर आपण असं पाहिलं की समजा AP बघतो आहे सर्वात पहिले, ठीक आहे. ORD ऑफ P बघूया आपण, आणि ORD ऑफ P जर आपण पाहिलं तर 112 येतो आहे. आणि तसंच आपण ORD ऑफ बघूया बघा इथे कॅपिटल पीचा बघूया की ORD काय येतो आहे. तर डिफरंट येणार आहे, कारण की कॅपिटल P आणि स्मॉल p हे सेम नाही आहे बघा, 80 आलं आहे. तर असं आपण हे समजू शकतो. आणि जसं आस्की व्हॅल्यूज इथे कम्पेअर केलेल्या आहेत, सर्वात पहिले या एची कम्पेअर केली या एसोबत. नंतर जर हे सॅटिस्फाय झालं असतं तर आपण समोरच्या ORD व्हॅल्यूज कम्पेअर केल्या असतं, जसं P नंतर हा वाला P कम्पेअर केला असता, राईट. नंतर हा वाला P आणि नंतर हा वाला P कम्पेअर केला असता, नंतर हा वाला L कम्पेअर केला असता, नंतर हा वाला L कम्पेअर केला असता. बट आपलं जे अडकलं आहे ते फर्स्ट कॅरेक्टरवरच अडकलेलं आहे, आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे बघा फॉल्स. तर सर्व काही आपण समजलेलं आहे. बट आपण असं पण करू शकतो की कॅपिटल ए आणि जसं झेडचा जो ORD आहे तो काय आहे समजून घेऊया. सो इथे जर आपण पाहिलं की कॅपिटल एचा जो ORD आहे तो 65 आहे, आणि तसंच ORD ऑफ झेड जर आपण पाहिलं इथे म्हणजे आस्की व्हॅल्यू ऑफ झेड बघून घेऊया काय येतं बघा 98 आहे. म्हणजे 65पासून चालू होतो आणि जसं 90 येतं आहे. तसंच जर स्मॉलचं पाहिलं ORD ऑफ जसं इथे स्मॉल ए करतो आहे मी, राईट. आणि जर आता आपण याला एक्झिक्यूट केलं तर बघा काय ते 97पासून स्मॉल चालू होतो आहे, आणि एंड कुठं होतं बघा जसं 112पर्यंत आय गेस एंड होईल. बघून घेऊया काय येतं ORD नंबर, म्हणजेच आपली युनिक कोड आपण त्याला म्हणतो, आस्की व्हॅल्यू पण आपण त्याला म्हटलं तरी चालेल. सो इथे आपण बघूया जसं झेड टाकतो आहे स्मॉल झेड, तर 122 आलेला आहे म्हणजे 122. तर असं आपण जसं इथे काय कन्सेप्ट यूज केला आहे ORD नंबरचा कन्सेप्ट यूज केला आहे. आस्की व्हॅल्यूजचा कन्सेप्ट
तिथे यूज केलेला आहे, म्हणून आपलं फॉल्स आलेलं आहे की आस्की व्हॅल्यू ऑफ स्मॉल ए इज नॉट इक्वल टू आस्की व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए, म्हणून आपल्याला फॉल्स मिळालेलं आहे. यांना म्हणायचं असंच आहे की हा वाला ॲपल आणि हा वाला ॲपल सेम नाही आहे. सिम्पल आहे, सर्व काही समजवलेलं आहे. भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, आणि तुम्हाला हे जर सेशन आवडलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटतोय बघा मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतोय सेशनला.